नेक्स्ट, हे ॲक्च्युली ऑपरेशन करता वेळेचा फोटो आहे. तर तुम्हाला कळत असेल, वर एक मशीन बसवलं, एक छोटं मशीन आहे. हे ऑलरेडी कनेक्टेड आहे वायर. हे सगळं नळी असते, ही नळी आहे. ही आतमध्ये टाकलेली नळी आहे आणि ह्या नळीला अटॅच असतं हा मशीन. हे ज्यावेळी मशीन आपण कनेक्ट करतो वायर, स्क्रू असतात त्याला, स्क्रूनं बाहेरून सगळं करतो आपण. त्याला एक सिंगल स्टिच सुद्धा नाही, एक सुद्धा टाका पडत नाही. सगळं नळीतून करतो. एक छोटीशी नळी असते, त्या नळीतूनच सगळं करतो. तर हे पहिलं आपण खालच्या चेंबरमध्ये बसवतो. नेक्स्ट, सेम प्रोसिजर वरच्या चेंबरमध्ये करतो. नेक्स्ट, मी डॉक्टर केशव काळे, सिनियर कार्डिओलॉजिस्ट, मेडिकल हॉस्पिटल, नवी मुंबई. आज आपण या ठिकाणी मेडिकल हॉस्पिटल नवी मुंबई या ठिकाणी आपण ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर ही अतिशय कॉम्प्लेक्स आणि नवीन पद्धत पेसमेकर बसवण्यासाठी आपण ऑपरेशनमध्ये अंमलात आणलेली आहे. तर आम्ही लास्ट वीकमध्ये एक 75 इयर फिमेल, ज्या पेशंटचे हृदयाचे ठोके अचानक कमी होत होते आणि सडन कोलॅप्स मीन्स सिंकोपल अटॅक होत होते, पेशंटची ऑलरेडी अँजिओप्लास्टी झाली होती, ऑलरेडी बायपास झालं होतं. त्या पेशंटला हृदयाचे ठोके अचानक कमी करण्याची पेसमेकर बसवण्याची गरज होती. पण पेशंटला डिमेन्शिया होता, पार्किन्सनिझम होतं, इन्फेक्शन होतं, बरेच कॉम्प्लेक्स कोमॉर्बिडिटी असल्यामुळं रूटीन पेसमेकर बसवणे हे फार रिस्की होतं आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस फार जास्त होते, तसेच ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त होते. म्हणून आपण त्या पेशंटला लीडलेस पेसमेकर बसवण्यासाठी आपण तयारी केली. लीडलेस पेसमेकरमध्ये 2 प्रकारचे पेसमेकर असतात, सिंगल चेंबर आणि डबल चेंबर. तर पेशंटचं ऑलरेडी बायपास आणि अँजिओप्लास्टी झाल्यामुळं, हृदयाचं पंपिंग कमी असल्यामुळं या पेशंटला डबल चेंबर पेसमेकर मीन्स फिजिओलॉजिकल पेसमेकर बसवणं गरजेचं होतं. तशी प्रोसिजर करण्याची आम्ही प्लॅन केली. सिंगल चेंबर पेसमेकर ऑलरेडी आमच्या हॉस्पिटलला ऑलरेडी झाले होते, पण डबल चेंबर पेसमेकर ही नवीन पद्धत होती आणि रिसेंटली आता आपल्या भारतामध्ये ही पद्धत सुरू झाली. तर ती डबल चेंबर लीडलेस पेसमेकर ही सर्जरी आपण मेडिकल हॉस्पिटल नवी मुंबई येथे महाराष्ट्रातली प्रथम केस आणि मेडिकल ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये प्रथम केस आपण नवी मुंबई मेडिकल हॉस्पिटलमध्ये केली. त्या केसमध्ये आपण जे पेसमेकर बसवतो त्यामध्ये कुठलीही सर्जरी करत नाही, कुठलीही लीड वापरत नाही, म्हणून त्या प्रोसिजरला लीडलेस पेसमेकर म्हणतात. ही सगळी प्रोसिजर थ्रू कॅथेटर, जशी आपण अँजिओप्लास्टी करतो त्याप्रमाणे सगळी प्रोसिजर नळीतून होतो. जे पेसमेकर असतात, एक पेसमेकरची बॅटरी आपण खालच्या चेंबरमध्ये बसवतो, एक पेसमेकरची बॅटरी आपण वरच्या चेंबरमध्ये बसवली आणि दोन्ही बॅटरीचं आपण कम्युनिकेशन करून ही जी फिजिओलॉजिकल जशी नॉर्मल माणसामध्ये हृदय वर्क करतं, वरच्या चेंबरमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी होती, नंतर खालच्या चेंबरमध्ये ॲक्टिव्हिटी, तशी सेम प्रोसिजर आपण ही ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर सर्जरी करून आपण तयार केली. प्रोसिजर ही करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास लागतात. पेशंटला कुठलाही अनास्थेशिया लागत नाही, कुठलीही पेन लागत नाही, पेशंटला कुठलीही सर्जरी लागत नाही, एकसुद्धा सुचर लागत नाही. सर्व प्रोसिजर ही नळीतून होती. टोटल ड्युरेशन ऑफ द प्रोसिजर अप्रॉक्सिमेटली 2 ते 3 तास असतात. ही डे केअर प्रोसिजर असू शकते. एक दिवस पेशंटला आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज असते, नेक्स्ट डे आपण पेशंट डिस्चार्ज करू शकतो. हॉस्पिटल स्टेसुद्धा 2 ते 3 दिवसाचा असू शकतो. तर ह्या नवीन टेक्निकमुळं आपण पेशंटची बरेच जी सिच्युएशन असते, कॉम्प्लेक्स प्रोसिजर असतात, त्या पेशंटमध्ये आपण रुटीन प्रोसिजर करू शकत नाही. त्या प्रोसिजरमुळे त्या रुग्णांना फार दिलासा मिळू शकतो आणि पहिली केस आपण नवी मुंबईच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपण यशस्वीरित्या पूर्ण केली आणि पेशंट डिस्चार्ज केला. पेशंटचं रुटीन लाईफ आता एकदम व्यवस्थित चालू आहे. पेशंटला कुठलेही चक्कर येत नाही, कुठले येत नाही, ते सगळ्या रुटीन ॲक्टिव्हिटी विदाउट सिम्पटम करत आहे. माझ्याबरोबर सर काय सांगाल आजच्या या प्रेस कॉन्फरन्सबद्दल आणि आजचा काय विषय? आज मेडिकवर हॉस्पिटल जो हृदय रोग के लिए प्रख्यात है, मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई में डॉक्टर केशव काले हु इज़ अवर सीनियर कार्डियोलॉजिस्ट, उनके द्वारा महाराष्ट्र का फर्स्ट लीडलेस पेसमेकर डबल चैम्बर किया गया है. वो ऑपरेशंस इतना जटिल था बिकॉज पेशेंट का पार्किंसन का डिसीज, पेशेंट को डिफरेंट स्टेंट एंड बाईपास किए गए पेशेंट्स के ऊपर ये
एक ऑपरेशंस करना एक उनके लिए भी जटिल था, जो आज उन्होंने मेडिकवर हॉस्पिटल्स के पूरे सपोर्ट से, मेडिकवर ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स का भी ये फर्स्ट केस है एंड महाराष्ट्र का भी फर्स्ट केस है, और आज वो पेशेंट यहाँ से सक्सेसफुली डिस्चार्ज हुआ है एंड उनकी आगे की लाइफ भी एकदम नॉर्मल तरीके से वो चल रही है। थैंक यू।